कल्याण डोंबिवलीची एक अपडेट येते। भाजप उमेदवारांचा मतदानाआधीच विजय झालेला आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये 2 नगरसेवकांची बिनविरोध निवड आहे। प्रभाग क्रमांक 18 मधून रेखा चौधरी तर 26 क मधून सावरी नवरे या बिनविरोध विजयी झालेल्या आहेत। फडणवीसांनी स्वतः या दोनही नगरसेवकांचं अभिनंदन केलेलं आहे। रेखाताई आपली विश्व हिंदू परिषद बजरंग दलाची कार्यकर्ती आणि आपली महिला आघाडीची अध्यक्ष होती, बिनविरोध झाली। आणि नवरेताई या सुद्धा डोंबिवलीमधून त्या ठिकाणी त्याही बिनविरोध झाल्या। त्या संघाचं घर नवरे पूर्ण फॅमिली सगळ्या दोन्हीच्या दोन्ही या बिनविरोध झाल्या। थोडक्यात काय तर भाजपनं या ठिकाणी आता खातं उघडलेलं आहे कल्याण डोंबिवलीमध्ये। कल्याण डोंबिवली खरं तर शिवसेनेचा गड मानला जातो, पण त्या ठिकाणी भाजपनं 2 उमेदवार या ठिकाणी बिनविरोध विजयी झाल्यानं भाजपनं खातं उघडलं असल्याची बातमी आता समोर येते। कल्याण डोंबिवलीमध्ये 2 नगरसेविका बिनविरोध विजयी झालेल्या आहेत। त्यांच्याविषयी फडणवीसांना या ठिकाणी या सगळ्याविषयी बोलण्याकरता स्वतः रेखा चौधरी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये आणि अभिनंदन सुद्धा। तुम्ही बिनविरोध विजयी झालेले आहेत। फडणवीसांशी संवाद साधलात तुम्ही, काय भावना होती त्यावेळी? नमस्कार, जय श्रीराम। खरंच खूप आनंदाचा हा आमच्यासाठी दिवस आहे, कारण की आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांवर आमच्या भारतीय जनता पार्टी पक्षाने आणि जो विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाचं आज हे फळीत आहे, याचं सर्व श्रेय मी पक्षश्रेष्ठींना देऊ इच्छिते। कारण आज हा विजय जो आहे तो त्यांच्यामुळे झालेला आहे। आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमचे दादा रविदादा, तसेच आमचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब, आमचे निवडणूक प्रमुख प्रभारी नानाजी सूर्यवंशी, या सर्वांनाच याचं श्रेय जातं। त्याचबरोबर माझे मिस्टर राजेंद्र चौधरी आणि माझे कार्यकर्ता या सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आणि त्याच्यामुळे हा बिनविरोध विजय हा झालेला आहे। हा हिंदुत्वाचा विजय आहे। निश्चित खूप खूप धन्यवाद रेखाताई, संवाद साधल्याबद्दल। हा हिंदुत्वाचा विजय आहे असं म्हणतात रेखा चौधरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।